काय झालं तुमच्या मनगटात तो विचार आहे ना, तो स्वाभिमान जिवंतच ठेवा. एक गरज आहे. आणि खरं सांगू आदित्य दादा, गावगाड्यावर, शहराच्या चौकात, झोपड्यांमध्ये एक हुंदका आहे, एक हंबरडा आहे, जो राम कृष्ण हरी माऊली म्हणत एखाद्या नव्या ठाकरेची वाट बघत बसलाय. आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम, भरीव काम आता तुम्ही करायला सुरुवात करावी. हा शिवसैनिकासोबत माझ्यातला भीमसैनिक सुद्धा तुमच्यासाठी मैदानात उतरणार. कुठपर्यंत आम्ही एकमेकांशी भांडत बसायचं? जर शिवाजीनगर मधून समतेचा आणि मैत्रीचा हात, जर माझ्यासाठी दोस्तीचा हात येत असेल, तर आंबेडकर नगर मधून माझा सुद्धा हात मैत्रीचा तुमच्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि हा देश संविधानाचा आहे ना, मी हिरव्यांचा आहे, निळ्याचा आहे ना, मी भगव्याचा आहे. मी भगव्याचा आहे. कुठल्या भगव्याचा? मी वारकऱ्यांच्या भगव्याचा आहे. मी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातात जो भगवा दिलाय, मी त्या भगव्याचा आहे. मी तो भगवा घेऊन आलोय, पण त्याच्या सोबत मी या देशाचा तिरंगा सुद्धा आज घेऊन आलोय. आणि मला काय करायचं ते करा. या देशाच्या संविधानाला आणि तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कुणी केला, तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही. राऊत साहेब लगेच मारतेत, अंगावरच येते, शाईच टाकायला हे देश आहे. परवा एका कार्यक्रम सुरू करायच्या आधी ती DYSP माझ्याकडे आली, म्हटले भाषण करू नका. म्हटलं काय झालं? काही संघटना तुमच्यावर शाई टाकायला. मी म्हटलं मी लय लांब आलोय, करू देते. बाजूला ते कॉन्स्टेबल बघत होत माझ्यावर, ते हसायला लागलं मला. म्हटलं काय झालं, का हसताय? तर म्हटले तुमचं तोंड काळ करणार आहे. मी म्हटलं साहेब बोलू दे 2 मिनिटं. तर ते म्हटले तुमच्या रिस्कवर बोलणार का? मी म्हटलं अहो आम्ही जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलोय. मी भाषणाची सुरुवात केली, म्हटलं जे कोणी शाई टाका आलेत त्यांना विनंती एवढी आहे, म्हटलं तुम्ही चुना आणा, अजून काय काळ करणार. हे जी घसरण झाल्या आमच्या शहाणपणाची, मी या मराठी मातीचा सांगावा घेऊन आलोय तुमच्यासाठी की तुमची गरज महाराष्ट्राला आहे. आणि महाराष्ट्र फक्त तुमचा आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण आता डरकाळ्या ऐकायच्या आहेत. मी एक कविता घेऊन थांबणार आहे, ज्या कवितेसाठी मला साहेबांनी बोलवले. त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे. की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं
कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे, मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. करून कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले, मुहूर्त पहा. कांबळे म्हटला, पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हणले, सत्यनारायण. कांबळे म्हटला, जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली, जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला.